नमस्ते मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया लग्नाची बेडी. मधू सिंधूला मुलगी देत असते व सिंधू त्या मुलगीला पाहते तर ती 6वी नसते. मग ती विचार करू लागते, आता 6वी कुठे आहे आणि ही तर मुलगी वेगळीच आहे. आता काय करायचं आपण? ती मनातल्या मनात बोलू लागते, बाप्पा आता तूच वाचव रे, काहीतरी मार्ग दाखव मला, असे ती म्हणू लागते. इकडे मधू म्हणते, अरे काय विचार करत आहेस आता? आता मी सांगितलेला प्रॉमिस पूर्ण केलेला आहे. आता तुलाही तुझा प्रॉमिस पूर्ण करावा लागेल. आता तू आमच्या घरामध्ये यायचं नाही. या मुलगीला घे आणि तुला जायचं तिकडे जा आता. सिंधू विचार करू लागते. तिला आता काहीच कळत नाही की काय करावं, पुढे काय करणार आपण. तेवढ्यात तिथे पोलिसांचा आवाज येऊ लागतो, म्हणजेच गाडीचा आवाज येतो. मधू सिंधूला म्हणू लागते, तू पोलिसांना सांगितलं होतंस का इथे येणार आहेस म्हणून, आणि त्यांना पत्ता कसे काय कळाला बरं? तू इथला पत्ता त्यांना दिला होतास का? सिंधू म्हणते, तू काय वेडी आहेस का? मी त्यांना का बरं सांगेन पत्ता? ते कसे काय आले मला काय माहिती आता. इकडे मधू खूप घाबरलेली असते. ती धावत धावत गेटकडे जाते. ती गेट उघडून पाहते, तिला राघव दिसतो. ती म्हणू लागते, राघव कसं काय आला आहे बरं इथे, आणि ह्याला इथला पत्ता कुणी दिला? राघव गेट उघडून आतमध्ये येतो व तो मधूला पाहतो. मधूला म्हणू लागतो, तू इथे काय करत आहेस आता आणि कशासाठी आली होतीस इथे? मधू सांगू लागते, मी इथे आले होते मुलगी शोधण्यासाठी. ती कंप्लेंट आली होती ना, विनूच्या फ्रेंड्स कोणीतरी गायब आहेत म्हणून, किडनॅप केले आहेत म्हणून. इथे असेल असे मला वाटलं म्हणून मी इथे आले होते. राघवसुद्धा सांगू लागतो, हो आम्हाला देखील इथलाच पत्ता मिळालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. राघव सांगू लागतो, हे बघ तुला इथे येण्याची काहीही गरज नव्हती. आम्ही पाहतो काय करायचं ते. आम्ही पोलीस लोक आहोत ना, आमचं काम आम्ही करतो. तू तुझा जीव धोक्यात टाकून इथे येण्याची काहीही गरज नव्हती आणि आत्ताच्या आता तू घरी जा. इकडे मधू विचार करू लागते, अरे सिंधू आणि ती मुलगी दोघेही कुठे गेले असतील बरं आता? इथेच तरी होत्या आणि गेल्या कुठे हे? सिंधू त्या मुलीला मागच्या गेटमधून बाहेर घेऊन आलेले असते व त्या मुलगीला विचारू लागते, तुला ज्या बाईने किडनॅप केलं होतं तिला तू ओळखतेस का? म्हणजे तू तिचा आवाज ओळखतेस का? याच्या आधी कधी ऐकले आहेस का? मी तुला एक फोटो दाखवतो, त्या मुलगीला तू पाहिले आहेस का तिथे? असे सिंधू तिला विचारू लागते. सिंधू मोबाईल काढते व 6वीचा फोटो तिला दाखवते. ती म्हणते, नाही मी या मुलगीला काय पाहिलेलं नाही. ती मुलगी म्हणू लागते, मला माझ्या घरी जायचं आहे, मला घरी सोडा. सिंधू म्हणते, तू काहीही काळजी करू नकोस, मी तुझी फ्रेंड आहे असे समज, मी तुला तुझ्या घरी सोडेन. पुढे आपण पाहतो, राजश्रीला चेकअप करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर सांगू लागतात, आता तुमची तब्येत चांगली आहे, आणखून काही दिवस तुमची तब्येत एकदम ओकेच होईल. राजश्री म्हणते, मी काय बोलले होते, फक्त इथे जर सिंधू असली तर सर्व ठीक होईल, मला दवाईचीसुद्धा काही गरज नाही मग. आणि आता तर त्यांचं लग्न लावून दिलं तर मग चांगलंच होईल. आणि डॉक्टर तुम्हीसुद्धा दवाई थोडी वाढवा, म्हणजे मला लवकरात लवकर बरं होता होईल. घरचे म्हणू लागतात, ते राघवचं आणि सिंधूचं लग्नाचं बघू आपण नंतरून काय करायचं, पण आता तरी राहू दे. राजश्री म्हणते, असे कसे, आपल्याला लवकरात लवकर त्यांचं लग्न करायलाच पाहिजे. पुढे आपण पाहतो, रेश्मा व त्यांची काकू दोघेही येऊन त्यांच्या आजीला सांगू लागतात, अरे राजश्रीताई काय झालं आहे त्यासनी, त्या राघवचं लग्न त्या मुलीबरोबर करणार आहेत असे बोलत आहेत. त्यांना काय कळतं की नाही, असे काय करत आहेत बरं ते? आणि विजय सांगू लागते, नाही आता जे काही असेल ते राजश्रीला सर्व सांगावं लागेल, आणि माझ्याशिवाय कसं काय लग्न करतील ते? माझं तर ह्यासाठी पूर्णपणे नकार आहे, हे लग्न तर होऊच देणार नाही मी. रेश्मा सांगू लागते, आता राघवलासुद्धा माहीतच आहे ना ती मुलगी कशी आहे आणि काय आहे ते. राघव रेडीच आहे ना लग्न करायला, त्याच्या मनासारखं मग होऊ दे की, आपण कशाला अडवायचं? घरचे सर्व म्हणतात, नाही आपल्याला हे लग्न करायचं नाही आणि त्यांना करू द्यायचंसुद्धा नाही, तू शांत राहा. रेश्मा मनातल्या मनात म्हणते, ह्यासनी राघवचं खुशीबद्दल नाही तर ह्यांना संस्कृतीबद्दल ह्यांचं लागलं आहे. पुढे आपण पाहतो, सिंधू घरामध्ये येते. मधू तिला पाहिल्यावर ती चिडते व म्हणू लागते, काय करत आहेस तू आणि घरामध्ये का आलीस बरं? तू काय प्रॉमिस केलं होतंस, घरामध्ये येणार नाहीस असं सांगितलं होतंस नव्हे, मग आता कशी काय आलीस बरं? आणि तू तर मला फ्रेंड्स म्हणत होतीस ना, मग कसं काय मला धोका दिलेस? तू एक नंबरची खोटारडी आहेस. आणि ती मुलगी कुठे आहे? त्या मुलगीला कुठे ठेवली आहेस तू? सांगणार आहेस की नाही?
असे सिंधूला ती बोलू लागते. सिंधू म्हणते, शांत राहा, एक शब्दसुद्धा तू बोलायचं नाहीस. सिंधू मधूला कानाखाली देते व म्हणू लागते, ती मुलगी कोण होती आणि कुठून आणलं होतंस तिला? ती मुलगी किडनॅप केलेली होती. मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये होते सर्व पेपर्स पाहिले तर तिचे कंप्लेंट्स पेपर्स तिथे होते. त्यांचे आई बाप्पासुद्धा तिथे आलेले होते. विचारत होते की मुलगी कुठे आहे म्हणून. आणि ती कोण आहे तुला माहीत आहे का? ती तुझ्या मुलाची फ्रेंड्स होती. एवढं तरी कळतं का तुला? मधू म्हणू लागते, ती मुलगी आता कुठे आहे? सिंधू म्हणते, मी तिला तिच्या घरामध्ये सोडून आलेला आहे. आणि राघवने तुला त्या मुलीबरोबर तिथं पाहिलं असतं तर तुझं काय झालं असतं तुला माहीत आहे का? त्यामुळे मी तिथून निघून गेले आणि तिच्या घरामध्ये तिला सोडून आले. जर राघवने तुला पाहिलं असतं तर तू गेली असती जेलमध्ये. मी फ्रेंड्स म्हणून तुझ्यासाठी सर्व काही केलं, पण तू काय केलं आपल्यासाठी? एक किडनॅप करून त्या मुलीला मला देत होतेस. म्हणजे मला कायमचं जेलमध्ये घालायचं ठरवलं होतीस वाटतं तू. मधू खूप घाबरते व म्हणू लागते, त्या मुलीनं काय सांगितलं नाही ना? सिंधू सांगू लागते, त्या मुलीला मी सर्व समजावलं आहे. आता ती काहीही बोलणार नाही आणि तुझं नावसुद्धा आता येणार नाही. तू आता त्याची काही काळजी करू नकोस. मी फ्रेंड्स म्हणून तुझ्यासाठी सर्व केले, पण तू काय केलं आपल्यासाठी? आता तू एक गोष्ट ध्यानात ठेव. तू म्हणत होतीस ना राघवसोबत लग्न करायचं नाही. आता मी राघवसोबत लग्न करणार. मधू म्हणते, तू कशी काय करतेस मी सुद्धा पाहते आणि कोण आहे मी तुला ते दाखवतेच. सिंधू म्हणते, बघूयाच कोण आहे ते. आणि राघवसोबत मीही लग्न करणारच आणि मी कृष्णाने दिलेला शब्द मोडत नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.